नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एम राहुल कुमार आपणा सर्वांचं सामान्य विज्ञान शालेय पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून या सिरीजमध्ये स्वागत करतो. आपण पाहतोय सामान्य विज्ञान इयत्ता 8वी. आजपर्यंत या पुस्तकातील आपण जवळपास 9 चॅप्टर पाहिलेले आहेत. आज आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर 10, ज्याचं नाव आहे पेशी व पेशी अंगके. तर आपण इयत्ता 7वीच्या पुस्तकामध्ये एक चॅप्टर पाहिला होता, पेशी व सूक्ष्मजीव. तर या चॅप्टरमध्ये आपण पाहिलं होतं की पेशी हे सजीवांचे रचनात्मक व कार्यात्मक एकक आहे. तसेच विविध अवयवांमध्ये कार्यानुसार वेगवेगळ्या आकारांच्या व प्रकारांच्या पेशी आढळतात. हे आपण मागच्या 7वीच्या पुस्तकातच पाहिलं होतं. तर आज आपण इथून पुढं कंटिन्यू करू की आणखी पेशींच्या भागांबद्दल काय माहिती आपल्याला दिलेली आहे ती पाहूया. तर चॅप्टर नंबर 10, पेशी व पेशी अंगके. तर आपण 7वीच्या पुस्तकामध्ये पेशी रचना पाहिली होती, सेल स्ट्रक्चर पाहिलं होतं की सर्वात पेशींचा बाहेरचा भाग कोणता, पेशींमधील आतील भाग कोणता, हे सगळं आपण पाहिलं होतं. तर ते आपण रिपीट करणार नाही. तर आपण डायरेक्ट सुरू करणार आहोत पेशींचे भाग, पार्ट ऑफ सेल. पहिला भाग आहे पेशी भित्तिका, त्याला इंग्लिशमध्ये सेल वॉल असं म्हटलं जातं. तर पेशी भित्तिका ह्या प्राणी पेशींमध्ये नसतात, तर त्या फक्त शैवाल, कवक व वनस्पती पेशींभोवती आढळतात. तर या पेशी भित्तिका या मजबूत व लवचिक असतात. आता मजबूत असतात कारण की त्या वनस्पती पेशींमध्ये बाह्य भागात आढळतात, म्हणून त्या वनस्पती पेशींचं स्ट्रक्चर फिक्स राहण्यासाठी त्या मजबूत असतात. तर लवचिक असतात कारण की केंद्रकाला आतमध्ये लागणारे जे काही घटक पदार्थ आहे ते बाहेरून आत जाण्यासाठी त्या लवचिक असतात. पेशी भित्तिका या सेल्युलोज व पेक्टिन या कर्बोदकांपासून बनलेल्या असतात. तर आवश्यकतेनुसार पेशी भित्तिकांमध्ये लिग्निन, सुबेरिन, क्युटिन अशी बहुवारिके म्हणजेच पॉलिमर्स तयार होत असतात. आता पेशी भित्तिकांचं काम आहे पेशीला आधार देणे, पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडून पेशींचे रक्षण करणं. आता नेक्स्ट पाहूया पेशींचा भाग, तो म्हणजे प्रदव्य पटल. त्यालाच पेशी पटल असंही म्हटलं जातं आणि इंग्लिशमध्ये त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन असं म्हणतात. हे पेशीभोवती असणारं पातळ, नाजूक व लवचिक आवरण असून पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळं ठेवतं. तर हे वनस्पती पेशींमध्ये आढळणारी पेशी भित्तिकानंतरचा आतील भाग आहे प्रदव्य पटल. तर प्राणी पेशींमध्ये आढळणारा हा सर्वात बाहेरचा भाग आहे प्रदव्य पटल किंवा पेशी पटल. तर प्रदव्य पटलाचं काम काय असतं, तर काही ठराविक पदार्थांना ये-जा करू देते, तर काही पदार्थांना अटकाव करतं. म्हणजे जे काही ठराविक पदार्थ आहे जे गरजेचे आहे त्यांना ये-जा करू देणं, आणि जे बिना गरजेचे आहेत त्या पदार्थांना पेशीमध्ये जाण्यापासून अटकाव करणं. तर पेशींमध्ये कोणते कोणते पदार्थ ये-जा करतात, तर ते आहे पाणी, क्षार, ऑक्सिजन. हे पदार्थ या पदार्थांचे रेणू पेशीत प्रवेश करतात, तर कार्बन डायऑक्साईड सारखे टाकाऊ पदार्थ पेशीबाहेर पडतात. तर पदार्थांना ये-जा करू देण्याचा जो काही गुणधर्म आहे प्रदव्य पटलाचा, त्या गुणधर्मामुळे त्याला निवडक्षम पारपटल असं म्हणतात. म्हणजेच सिलेक्टिव्ह परमेएबल मेम्ब्रेन असं प्रदव्य पटलाला म्हणतात. तर प्रदव्य पटलाचं आणखी एक काम आहे, पेशीबाहेरील काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम प्रदव्य पटल करत असतं, आणि यालाच समस्थिती असं म्हणतात. समस्थिती म्हणजे काय, तर पेशीबाहेर कोणतेही बदल झाले तरी पेशीमधील पर्यावरण कायम राखण्याचं काम जे असतं त्यालाच समस्थिती असं म्हणतात. आणि समस्थिती हे कोण करतं, तर ते आहे प्रदव्य पटल किंवा त्याला पेशी पटल असं म्हणतात. नंतर आपल्याला माहिती आहे की पेशी किंवा शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जेची गरज असते. तर असे काही क्रिया आहेत शरीरामधील किंवा पेशींमधील, त्यांना ऊर्जेची गरज नसते, आणि काही अशा क्रिया आहेत की त्या पेशींमधील ऊर्जा वापरून आपल्या क्रिया करत असतात. तर पेशींची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया कोणत्या आहेत, तर पहिले आहे पेशीय भक्षण. त्यामध्ये बाहेरील पर्यावरणातून अन्न व पदार्थ गिळंकृत केलं जातं. दुसरी क्रिया आहे पेशी उत्सर्जन. त्यामध्ये टाकाऊ पदार्थ पेशीबाहेर टाकले जातात. आता ज्या 2 क्रिया आहेत त्यांना पेशीची ऊर्जा वापरून त्या चालत असतात. तर पुढच्या क्रिया आहेत की ज्यांना पेशीची ऊर्जा वापरण्याची गरज नसते. पहिले आहे विसरण, त्याला डिफ्युजन इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं. तर यामध्ये काय होतं,
O2 CO2 म्हणजेच ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड सारखे लहान रेणू पेशीमध्ये घेणे किंवा पेशीबाहेर जाण्याची क्रिया म्हणजे डिफ्युजन होय. तर परासरण म्हणजे ऑस्मोसिस म्हणजे काय, तर जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवास म्हणजे परासरण. आता आपण वरच पाहिलं, निवडक्षम पारपटल म्हणजे काय, प्रदव्य पटल. तर यामधून जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे होणारा पाण्याचा प्रवास म्हणजे परासरण होय. आता या दोन क्रिया ज्या होतात त्यांना पेशीची ऊर्जा वापरण्याची गरज नसते. आता जे आपण पाहिलं परासरण, तर परासरण ही भौतिक क्रिया असून ते घडण्याच्या 3 वेगवेगळ्या शक्यता असतात. म्हणजे परासरण 3 वेगवेगळ्या शक्यतेने घडत असतं. आता परासरण हे प्राणी पेशींमध्ये देखील होत असतं आणि वनस्पती पेशींमध्ये होत असतं. आता त्या 3 वेगवेगळ्या शक्यता कोणत्या आहेत परासरण होण्याच्या ते आपण पाहूया. पहिली आहे समपरासरी द्रावण, म्हणजेच आयसोटॉनिक द्रावण असं म्हणतात त्याला. पेशीभोवती असलेले माध्यम व पेशी या दोन्हीतील पाण्याचे प्रमाण सारखे असते. म्हणजे पेशीभोवती असलेलं जे माध्यम आहे त्यामध्ये पाण्याचे प्रमाण आणि पेशींमधील असलेले पाण्याचे प्रमाण हे दोन्ही सारखं असतं, त्यामुळे पाणी आत वा बाहेर जात नाही. याला समपरासरी द्रावण असं म्हटलं जातं. तर दुसरं आहे अवपरासरी द्रावण, त्याला हायपोटॉनिक असं म्हटलं जातं. तर पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी असतं, म्हणजेच पेशीबाहेरील माध्यमाचं प्रमाण हे जास्त असतं. तर यामुळं काय होतं, पाणी हे पेशीत शिरतं. कारण आपण पाहिलं की जास्त प्रमाणातून पाणी हे कमी प्रमाणाकडे जात असतं. तर अवपरासरणामध्ये काय होतं, पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे आणि माध्यमातील पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे पाणी पेशीत सरतं. याला अंतपरासरण असं म्हणतात. आता एक्झाम्पल याचं पाहायचं झालं तर बेदाणे पाण्यात ठेवल्यावर काही वेळाने ते फुगतात, किंवा आपण जर शेंगदाणे पाण्यात ठेवले तर ते काही वेळाने आपल्याला फुगलेले पाहायला भेटतात. नंतर तिसरं आहे शक्यता परासरणाची, ती म्हणजे अतिपरासरी द्रावण, त्याला हायपरटॉनिक असं म्हटलं जातं. तर यामध्ये काय होतं, पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त असतं पेशीभोवतालच्या माध्यमातील पाण्यापेक्षा, त्यामुळे पेशीतून पाणी हे बाहेर पडत असतं. तर याला बहिपरासरण असं म्हणतात. आता आपण परासरणाच्या 3 शक्यता पाहिल्या, त्या व्यवस्थित पाहून घ्या, त्या एक्झामला विचारल्या जातात. नंतर तिसरा पेशीचा भाग आहे तो म्हणजे पेशीद्रव्य किंवा त्याला सायटोप्लाझ्म असं म्हटलं जातं. तर प्रदव्य पटल व केंद्रक यामधील तरल पदार्थाला पेशीद्रव्य असं म्हटलं जातं. तर हा तरल पदार्थ चिकट असतो आणि तो सतत हालचाल करत असतो. तर या या तरल पदार्थामध्ये म्हणजेच पेशीद्रव्यामध्ये अनेक पेशी अंगके विखुरलेली असतात. पेशींमध्ये रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी पेशीद्रव्य हे माध्यम आहे. आता आपल्याला एक्झामला विचारलं जाईल की पेशींमध्ये रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी कोणते माध्यम आहे किंवा कोणते माध्यमाची आवश्यकता आहे, तर ते पेशीद्रव्य हे माध्यम गरजेचं असतं. पेशीद्रव्यात अमिनो आम्ले, ग्लुकोज, जीवनसत्व साठवलेले असतात. आता एक फॅक्ट यामधील आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज आहे, ते म्हणजे वनस्पती पेशीतील पेशीद्रव्यापेक्षा प्राणी पेशीतील पेशीद्रव्य हे अधिक कणयुक्त व दाट असते. डायरेक्ट स्टेटमेंट बेसवर आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता पेशी अंगके पाहू. पेशी अंगके म्हणजेच विशिष्ट कार्य करण्यासाठी पेशीतील उपघटक गरजेचे असतात. त्या घटकांना पेशीचे अवयव म्हटलं जातं. तर त्या पेशीच्या अवयवांनाच अंगके असं म्हणतात. म्हणजे पेशींची जी काही कार्य करण्यासाठी आवश्यक उपघटक गरजेचे असतात त्यांना अंगके म्हणतात आणि त्यांनाच पेशींचे अवयव असे देखील म्हटलं जातं. नंतर पुढचा आपण पाहूया पेशींचा भाग, तो म्हणजे केंद्रक, न्यूक्लियस. केंद्रकाभोवती दुहेरी आवरण व त्यावर केंद्रकी छिद्र असतात. आता त्यावर केंद्रकी छिद्र का असतं, तर केंद्रकाच्या आत बाहेर होणारे पदार्थांचे वहन या छिद्रांमधून होत असतं. आपल्या इथं पिक्चरमध्ये पाहायला भेटते, केंद्रकामध्ये रंगसूत्र असतात, केंद्रकी आत असतं. केंद्रकी छिद्र आपण पाहिलं की कशासाठी गरजेचं असतं. आणि केंद्रकामध्ये रंगसूत्राचे जाळे असतं आपण पाहिलं. नंतर रंगसूत्र ही पातळ दोऱ्यासारखी असून पेशी विभाजनाच्या वेळी त्यांचे रूपांतर गुणसूत्रांमध्ये होत असतं. आणि गुणसूत्रांवरील कार्यात्मक घटकांना जीन्स किंवा जनुके असं म्हणतात. तर आपण केंद्रकाचं कार्य पाहूया.
पेशींच्या सर्व चयापचय क्रिया व पेशी विभाजन यांवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य केंद्र करत असतं. तसंच जनुकांद्वारे अनुवांशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे करण्याचं काम हे केंद्र करत असतं. नंतर पुढं पाहूया आंतरद्रव्यजलिका म्हणजेच इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय असतं ते. आता पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थांचे वहन करणाऱ्या अंगकाला आंतरद्रव्यजलिका असं म्हणतात. म्हणजे पेशींच्या आतमध्ये विविध पदार्थांचे वहन ज्या मार्फत होतं, ज्या अंगकामार्फत होतं त्याला आंतरद्रव्यजलिका असं म्हटलं जातं. तर त्यांची रचना असते जाळ्यासारखी आणि आंतरद्रव्यजलिका ही आतील बाजूने केंद्रकाला तर बाहेरील बाजूने प्रदव्य पटलाला जोडलेली असते. म्हणजे केंद्रक आणि प्रदव्य पटलामधील असणारा भाग जो आहे त्याला आंतरद्रव्यजलिका असं म्हणतात. आता आंतरद्रव्यजलिकेची पिक्चर आपल्या इथं पाहायला भेटते. तर यामध्ये द्रव्यजलिकेच्या पृष्ठभागावर रायबोझोमचे कण असले तर त्या आंतरद्रव्यिकेला खडबडीत आंतरद्रव्यजलिका म्हणतात. आणि जर आंतरद्रव्यजलिकेच्या बाहेर पृष्ठभागावर रायबोझोमचे कण नसले तर त्याला सौम्य आंतरद्रव्यजलिका म्हणतात. तर हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतर आंतरद्रव्यजलिकेचे कार्य पाहूया. त्यामध्ये पहिलं आहे पेशीला आधार देणारी चौकट असते. प्रथिनांचे वहन यांमार्फत होत असतं आणि अन्न, हवा, पाणी यांमार्फत शरीरात असलेल्या विषारी पदार्थांना जलद्रावणीय करून शरीराबाहेर टाकण्याचं कार्य हे आंतरद्रव्यजलिकामार्फत होत असतं. नंतर आपण पुढचा भाग पाहूया गॉल्गी काय किंवा गॉल्गी संकुल म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये गॉल्गी कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं. तर आपण इथं पिक्चरमध्ये पाहू शकतो की एकमेकांना या समांतर असणाऱ्या ज्या चपट्या पोकळ कोश आहेत त्यांपासून गॉल्गी संकुल बनत असतं. तर हे 5 ते 8 चपट्या पोकळ कोश असतात, त्यांपासून गॉल्गी संकुल बनतं आणि या कोशांना कुंडे असं म्हटलं जातं. तर या कुंडांमध्ये विविध प्रकारची विकरे असतात. तर गॉल्गी संकुल आपण पिक्चरमध्ये पाहतो. त्यामध्ये स्रावी पिटिका असते, नवजात पिटिका असते. नंतर आपण त्याची कार्य पाहूया. गॉल्गी संकुल हे पेशीतील स्रावी अंगक आहे, म्हणजे त्यांचे स्रावन सारखं होत असतं. नंतर पेशीत संश्लेषित झालेल्या विकरे, प्रथिने, वर्णके इत्यादी पदार्थांमध्ये बदल घडून त्यांची विभागणी करणे, त्यांना पेशीमध्ये किंवा पेशीबाहेर अपेक्षित ठिकाणी पोहोचवण्याचं कार्य गॉल्गी संकुल करत असतं. नंतर पुढचं आहे रिक्तिका व स्रावी पिटिका यांची निर्मिती करण्याचं देखील कार्य गॉल्गी संकुल करत असतात. रिक्तिका काय आहे ते पुढं आपण पाहूया. नंतर पुढं आहे पेशीभित्तिका, प्रदव्य पटल व लयकारिका यांच्या निर्मितीस मदत देखील गॉल्गी संकुल करत असतं. तर पेशीभित्तिका आपण पाहिली, प्रदव्य पटल पाहिलं, लयकारिका काय आहे ते आपण पुढं पाहूया. तर आपण एक फॅक्ट आहे, कॅमिलिओ गॉल्गी या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम गॉल्गी संकुलाचे वर्णन केलं होतं. त्यांनी काळी अभिक्रिया हे तंत्र विकसित केलं आणि या तंत्राच्या सहाय्याने त्यांनी चेतासंस्थेचा सखोल अभ्यास केला. शास्त्रज्ञाचं नाव लक्षात राहू द्या, कॅमिलिओ गॉल्गी. तर गॉल्गी या शास्त्रज्ञाने सर्वात प्रथम गॉल्गी संकुलाचं वर्णन केलं, म्हणून त्यांच्या नावानुसार गॉल्गी संकुल असं नाव देण्यात आलं. आणि त्यांनी काळी अभिक्रियाच्या तंत्राने चेतासंस्थेचा अभ्यास केला. तर चेतासंस्थेच्या अभ्यासासाठी त्यांना सॅन्टियागो काजल या शास्त्रज्ञाबरोबर 1906 साली नोबेल पारितोषिक भेटलं होतं. आता ही फॅक्ट आपल्याला गरजेची आहे, कारण गॉल्गी संकुल आपल्याला अभ्यासात आहे आणि त्यांचे प्रथम वर्णन करणारा शास्त्रज्ञ कोण असं विचारलं तर कॅमिलिओ गॉल्गी यांचं नाव येतं. नंतर आपण पाहूया लयकारिका म्हणजेच लायझोझोम्स म्हणजे काय. तर आपण पाहिलं की पेशींमध्ये विविध क्रिया घडत असतात, ज्यांमधून विविध टाकाऊ पदार्थ तयार होत असतात. तर या टाकाऊ पदार्थांचं विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजेच लयकारिका होय. तर आपण लयकारिकाचे कार्य पाहू. लयकारिका या रोगप्रतिकार यंत्रणा म्हणजे पेशींवर हल्ला करणाऱ्या जीवाणू व विषाणूंना नष्ट करतात. नंतर दुसरं आहे लयकारिकांना उद्ध्वस्त करणारे पथक म्हणतात, कारण जीर्ण व कमजोर पेशी अंगके, कार्बनी कचरा हे टाकाऊ पदार्थ लयकारिकामार्फत बाहेर टाकले जातात. नंतर त्यांना आत्मघातकी पिशव्या असं देखील म्हटलं जातं, कारण पेशी जुनी किंवा खराब झाली की लयकारिका फुटतात व त्यातील विकरे
विकरे स्वतःच्याच पेशीचे पचन करतात म्हणून त्यांना आत्मघातकी पिशवी असं म्हटलं जातं लयकारिकांना. नंतर उपासमारीच्या काळात लयकारिका पेशीत साठवलेल्या प्रथिने व मेद यांचं पचन करत असतात. ही लयकारिकाची आपण कार्य पाहिलेले आहे. नंतर आपण पाहूया तंतुकणिका म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय. तर पेशीला किंवा शरीराला ऊर्जेची गरज असते. तसंच प्रत्येक पेशीला ऊर्जेची गरज असते. शरीराची गरज जशी आपण अन्नातून भागवतो तशी पेशीची ऊर्जेची गरज हे तंतुकणिकांमार्फत भागत असते. म्हणूनच तंतुकणिकांना पेशींचे ऊर्जा केंद्र असे देखील म्हटलं जातं. आता तंतुकणिका या दुहेरी आवरणांच्या असतात. त्यांचं बाहेरचं आवरण हे सच्छिद्र असतं कारण आवश्यक पदार्थांचं आत वहन करण्यासाठी. तर आतील आवरण घड्यांनी बनलेलं असतं. इथे पिक्चरमध्ये आपल्याला पाहायला भेटते आतील आवरण घड्यांनी बनलेलं आणि बाहेरचं आवरण जे आहे ते सच्छिद्र दिसतं. नंतर तंतुकणिका प्रथिनांचं संश्लेषण करतात. आता त्या प्रथिनांचं संश्लेषण कशाच्या सहाय्याने करतात तर तंतुकणिकांच्या आत पोकळीमध्ये, इथं आपल्याला दिसतं या पोकळ्या, तर या पोकळीमध्ये असलेल्या जेली सदृश्य द्रव्यात रायबोझोम्स, फॉस्फेट कण व डीऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्ल म्हणजेच DNA यांसारखे रेणू असतात. या रेणूंच्या सहाय्याने प्रथिने संश्लेषित करू शकतात. कोण करतं हे तंतुकणिका. नंतर तंतुकणिका पेशीतील कर्बोदके व मेदांच्या विकरांच्या सहाय्याने ऑक्सिडीकरण करते व या प्रक्रियेत मुक्त झालेली ऊर्जा ही ATP स्वरूपात म्हणजेच ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपात साठवली जाते. तर आता फॅक्ट आहे की प्राणी पेशीपेक्षा वनस्पती पेशींत तंतुकणिकांची संख्या कमी असते. म्हणजेच प्राणी पेशींमध्ये तंतुकणिकांची संख्या ही वनस्पती पेशींपेक्षा जास्त असते. हे आपल्याला इथं लक्षात ठेवलं पाहिजे. नंतर फॅक्ट आहे लोहित रक्तकणिकेत म्हणजे प्लेटलेट्समध्ये तंतुकणिका नसतात. त्यामुळे त्या पेशी जो ऑक्सिजन वाहून नेतात तो त्यांच्यासाठी वापरला जात नाही, तर तो इतर पेशींसाठी किंवा शरीरासाठी वापरला जातो. लक्षात राहू द्या, लोहित रक्तकणिकेमध्ये तंतुकणिका नसतात. नंतर तंतुकणिकेचे आपण कार्य पाहूया. पहिलं आहे ATP हे ऊर्जा समृद्ध संयुग तयार करणं, हे तंतुकणिकेचं मुख्य कार्य आहे. नंतर ATP मधील ऊर्जा वापरून स्वतःसाठी प्रथिनं, कर्बोदकं, मेद यांचं संश्लेषण करणं. नंतर पुढचा आपण पेशीचा भाग पाहूया. रिक्तिका म्हणजे व्हॅक्युल्स काय असतं तर पेशीतील घटक द्रव्यांची साठवण करणारे पेशी अंगक म्हणजे रिक्तिका होय. म्हणजे पेशीतील घटक द्रव्यांचं साठवण रिक्तिकांमार्फत करून ठेवली जाते. यांना ठराविक आकार नसतो. पेशीच्या गरजेनुसार रिक्तिकेची रचना बदलत असते आणि रिक्तिकेचे पटल हे एकपदरी असतं. रिक्तिका इथं आपल्याला पिक्चरमध्ये पाहायला भेटते. नंतर त्यांची कार्य किंवा गुणधर्म काय आहेत तर पेशीचं परासरणीय दाब नियंत्रित ठेवणं. परासरण आपण पाहिलं तर परासरणीय दाब नियंत्रण ठेवण्याचं कार्य रिक्तिका करत असते. नंतर चयापचय क्रियेत बनलेली उत्पादिते साठवण्याचं कार्य रिक्तिका करत असते. प्राणी पेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात, तर अमिबाच्या रिक्तिकेत अन्न पचनपूर्व साठवले जातात. हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्राणी पेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थांचं साठवण करतात, तर अमिबाच्या रिक्तिकेत अन्न पचनपूर्व साठवलं जातं. नंतर पुढचं आहे वनस्पती पेशीतील रिक्तिका पेशीद्रव्याने भरलेली असून त्या पेशीला ताठरता व दृढता देतात. म्हणजे वनस्पती पेशीतील रिक्तिका यांना ताठरता व दृढता कशामुळे येते असं एक्झामला विचारलं जाऊ शकतं. तर ते पेशीद्रव्याने भरलेल्या असतात, त्यामुळे त्यांना ताठरता येते रिक्तिकांना. आता आपण पुढं पाहूया. लवके म्हणजे प्लॅस्टिसिड्स म्हणजे काय तर वनस्पतीच्या पानांना, फुलांना आपण वेगवेगळे रंग पाहतो. ते पिवळा, लाल, केशरी वगैरे असतात. तर ते रंग कशामुळे येतात तर ते लवकांमुळे येत असतात. म्हणजे वनस्पतींमध्ये पानांना, फुलांना येणारे रंग हे लवकांमुळे येत असतात. आता लवकांचे दोन प्रकार आहेत. अवर्ण लवके म्हणजेच पांढरी किंवा रंगहीन लवके आणि वर्ण लवके म्हणजेच रंगीत लवके. आपण वनस्पतीच्या काही भागांचा रंग पाहू आणि तो रंग कोणत्या रंगद्रव्यांमुळे येतोय ते पाहू. आता वनस्पतीच्या पानांचा रंग हिरवा असतो, तो हरितद्रव्य किंवा क्लोरोफिलमुळे येत असतो. लाल रंग जो आहे वनस्पतींच्या भागाचा तो कॅरोटीनमुळे येत असतो. पिवळा हा झॅन्थोफिल या रंगद्रव्यामुळे येतो. तर जांभळा निळा हा अँथोसायनिन या रंगद्रव्यामुळे येत असतो.
तर गडद गुलबक्षी रंग म्हणजे जो बीटचा रंग असतो तो बिटालिन्स या रंगद्रव्यामुळे येत असतो. हे एक्झामला डायरेक्ट सेंटेन्समध्ये पण विचारलं जातं आणि जोड्या लावण्यासाठी सुद्धा विचारलं जातं. तर आपण पाहिलं वर्णलवकांचे 2 प्रकार आहेत, एक अवर्णलवक आणि दुसरं रंगीत लवक. तर रंगीत लवक जे आहे ते हरित लवक आहे. त्याचा आपण उपयोग पाहिला की जो प्रकाश संश्लेषणासाठी वापरला जातो. आणि अवर्णलवकामध्ये लवकांना रंग नसतो. आता हरित लवके हे वर्णलवके असून इतर प्रकारच्या वर्णलवकात रूपांतरित होऊ शकतात. म्हणजेच हरित आता इतर प्रकारच्या वर्णलवकांत रूपांतरित होत असतात. म्हणजेच टोमॅटो कच्चा असताना हिरवा असतो, तर तो पिकल्यावर हरितद्रव्य नष्ट झाल्यामुळे लायकोपीन तयार झाल्यामुळे त्याला लाल रंग येतो. म्हणजेच हरित लवके ही वर्णलवके असून इतर प्रकारच्या वर्णलवकात रूपांतरित होऊ शकतात. इथं लक्षात ठेवणं आपल्याला हे गरजेचं आहे. नंतर आपण लवकांची कार्य पाहूया. त्यामध्ये पहिलं आहे हरित लवके सौर ऊर्जा शोषून तिचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर म्हणजेच अन्नात रूपांतर करतात. वर्णलवकांमुळे फुले व फळे यांना रंग प्राप्त होतो. अवर्णलवके ही पिष्टमय पदार्थ, मेद व प्रथिनांचे संरक्षण व साठवण करत असतात. नंतर आपण पाहूया राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र ही संस्था आहे. ही भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाअंतर्गत असलेली स्वायत्त संस्था आहे. तिचं कार्य काय आहे तर पेशीजीव विज्ञानामध्ये संशोधन करणं, राष्ट्रीय प्राणीपेशी भांडारासाठी कार्य करणं आणि कॅन्सरसारख्या रोगावर उपचाराचं संशोधन करणं ही संस्था करते. तिचं नाव आहे राष्ट्रीय पेशी विज्ञान विज्ञान केंद्र. त्याला इंग्लिशमध्ये नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स असं म्हटलं जातं आणि शॉर्टकटमध्ये NCCS असं म्हटलं जातं. तर या संस्थेचं ऑफिस किंवा कार्यालय आहे SPPU म्हणजेच सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या परिसरामध्ये. तर ही संस्था आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तिचे कार्यसुद्धा विचारले जाऊ शकतात. नंतर पुढचे आपण एक कन्सेप्ट पाहूया, दृश्य केंद्रिकी पेशी म्हणजे काय. आदिकेंद्रिकी पेशी असतात आणि दृश्य केंद्रिकी पेशी असतात. तर दृश्य केंद्रिकी पेशी म्हणजे काय तर वनस्पती पेशी व प्राणी पेशी यांमध्ये आढळणाऱ्या अंगकामुळे पेशीतील कार्य सुरळीतपणे चालू शकतात किंवा चालू असतात. अशा विकसित पेशींना दृश्य केंद्रिकी पेशी असं म्हणतात. तर आता आपण इथं डिफरन्स पाहूया दृश्य केंद्रिकी पेशी आणि आदिकेंद्रिकी पेशींमधला. तर आकार पाहूया आधी. दृश्य केंद्रिकी पेशींचा आकार हा 5 ते 100 मायक्रोमीटर एवढा असतो. तर आदिकेंद्रिकी पेशींचा आकार हा 1 ते 10 मायक्रोमीटर एवढा असतो. नंतर गुणसूत्र संख्या ही दृश्य केंद्रिकी पेशींमध्ये एकापेक्षा जास्त असते, म्हणजे 1 किंवा त्यापेक्षा जास्त असते. तर आदिकेंद्रिकी पेशींमध्ये एकच असते गुणसूत्रांची संख्या. नंतर दृश्य केंद्रिकी पेशींमधील केंद्रक पटल, केंद्रकी व केंद्रक द्रव्य असलेले सुस्पष्ट केंद्रक असतं. तर आदिकेंद्रिकी पेशींमध्ये असलेलं केंद्रक हे केंद्रक सदृश्य केंद्रकाभ असतो, म्हणजे केंद्रक सदृश्य दिसतं ते. नंतर तंतुकणिका लवके या दृश्य केंद्रिकी पेशींमध्ये असतात. तर आदिकेंद्रिकी पेशींमध्ये आवरणयुक्त अंगके नसतात. नंतर दृश्य केंद्रिकी पेशींचे जर उदाहरणं पाहायचं झालं तर एकपेशी व बहुपेशीय वनस्पती व प्राण्यांमध्ये दृश्य केंद्रिकी पेशी आढळतात. तर आदिकेंद्रिकी पेशी या फक्त जीवाणूंमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. तर इथेच हा आपला चॅप्टर संपतोय. आज आपण इथेच थांबतोय. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज वारंवार पाहत राहा, जेणेकरून आपल्या एक्झाममधील सर्व प्रश्न टॅकल करता येतील. लेक्चर्स लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.